हॅलो, तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर पॉपकॉर्न करणार आहोत. पण जे नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला साहित्य बघूया. 200 ग्रॅम पनीर क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे. मैदा, कॉर्नफ्लॉवर, हळद, व्हाईट पेपर पावडर, मीठ, मिक्स हर्ब्स आणि पेरी पेरी मसाला. ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आणि तेलसुद्धा घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये 1 चमचा मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, पाव चमचा हळद, पाव चमचा व्हाईट पेपर पावडर, चवीनुसार मीठ, त्यानंतर पाव चमचा मिक्स हर्ब्स आणि पेरी पेरी मसाला घालणार आहे. हा तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घेणार आहे. या प्रकारे या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता पनीरचे आपण जे चौकोनी क्यूब्स कट करून घेतले होते ते यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत आणि ते व्यवस्थितरित्या कोट करून घ्यायचे आहेत. या प्रकारे मिश्रण कोट झालं पाहिजे. त्यानंतर आता एका मोठ्या डिशमध्ये मी ब्रेड क्रम्स घेणार आहे. त्यामध्ये 1 लहान चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. या प्रकारे आता जे आपण कोट केलेलं पनीर आहे ते या ब्रेड क्रम्समध्ये पुन्हा एकदा ब्रेड त्याला कोट करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी सर्व तयार करून घेणार आहे. आता तेलसुद्धा तापलेलं आहे. यामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने डीप फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. संध्याकाळच्या वेळेस खाण्यासाठी एकदम झटपट होणारा असा हा इव्हनिंग स्नॅक्सचा प्रकार. अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर आला की आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे आपले पनीर पॉपकॉर्न तयार होतात. आणि लहान भुकेसाठी तर हा खूपच चांगला असा पर्याय आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. आता यावर पेरी पेरी मसाला घालून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे व्यवस्थितरित्या. तर खाण्यासाठी तयार आहेत आपले पनीर पॉपकॉर्न. या प्रकारे खूपच टेम्पटिंग असे हे पनीर पॉपकॉर्न खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा.